अजिंठ्याची कला बौद्ध धर्माच्या शिकवणींशी अतिशय घट्टपणे जोडलेली होती. भित्तिचित्रे आणि शिल्पे ही केवळ सजावट नव्हती, तर ती प्रेक्षकाला ज्ञानप्राप्तीच्या मार्गावर नेणाऱ्या दृश्यकथाच होत्या. त्या कथांचे केंद्रबिंदू होते सिद्धार्थ गौतम, ऐतिहासिक बुद्ध, एका राजकुमारापासून तपस्वी ते ज्ञानप्राप्ती केलेल्या बुद्धांपर्यंतचा त्यांचा प्रवास. भित्तिचित्रांमध्ये सिद्धार्थाच्या ऐश्वर्यपूर्ण, सुखसुविधांनी वेढलेल्या बालपणाचे दृश्य दिसते, जिथे त्यांना जीवनातील कठोर वास्तवांपासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले होते. मग येतो तो निर्णायक क्षण, 4 दुःखद दृश्यांचा सामना, एक वृद्ध मनुष्य, एक आजारी मनुष्य, एक प्रेत आणि एक संन्यासी. या दृश्यांनी त्यांच्या चिरस्थायित्व आणि सुखाविषयीच्या कल्पना पूर्णपणे खंडित केल्या आणि त्यांना आध्यात्मिक शोधाच्या मार्गावर प्रवृत्त केले. भित्तिचित्रांनी बुद्धांच्या संघर्षांना आणि मोहांना कधीही लपवले नाही. Yeah.